नमस्कार मित्रांनो, भारताच्या आर्थिक क्षेत्रातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठ्या आर्थिक योजनेने म्हणजेच प्रधानमंत्री जनधन योजनेने 58 कोटी खात्यांचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. या बातमीची पार्श्वभूमी आणि इतिहास काय आहे ते आधी सोप्या भाषेत समजून घेऊया. ऑगस्ट 2014 मध्ये जेव्हा ही योजना सुरू करण्यात आली तेव्हा देशातील कोट्यावधी लोकांचे बँकेत खाते नव्हते. गरीब, शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेला मुख्य प्रवाहातील बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात केली होती. आज 12 वर्षानंतर या योजनेने मोठा टप्पा गाठला असून 58 कोटीपेक्षा जास्त जनधन खाते उघडली गेली आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, यातील 55% पेक्षा जास्त खाती जी आहेत ती महिलांची आहेत. या जनधन योजनेमुळे देशव्यापी प्रभाव जो आहे तो पडलेला आहे. एकूण खात्यांपैकी निम्म्याहून अधिक खाती महिलांची आहेत. यामुळे काय, ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांमध्ये बचतीची सवय वाढली असून त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत. थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याद्वारे जनधन, आधार आणि मोबाईल या त्रिसूत्रीमुळे सरकारी योजनांचा आणि अनुदानाचा पैसा थेट लोकांच्या बँक खात्यात जमा होत आहे. मध्यस्थांची गरज उरली नसल्यामुळे निधीचा गैरवापर पूर्णपणे थांबला आहे. जनधन खात्यांमुळे UPI सारख्या डिजिटल व्यवहारांना मोठी गती मिळाली आहे. आज अगदी लहान भाजी विक्रेत्यापासून ते मोठ्या दुकानदारापर्यंत सर्वसामान्य जनता सहज डिजिटल व्यवहार करत आहे आणि भारताच्या या डिजिटल मॉडेलचे कौतुक संपूर्ण जगात होत आहे. या योजनेअंतर्गत 0 रुपये शिल्लक असतानाही खाते उघडता येते आणि यासोबतच खातेदारांना अपघात विमा आणि रुपे डेबिट कार्ड सारख्या सुविधा मिळाल्या आहेत. मित्रांनो, सामान्य माणसाला बँकिंग व्यवस्थेशी जोडून भारताला डिजिटल बनवण्यात जनधन योजनेचा खूप मोठा वाटा आहे. तुमचे स्वतःचे जनधन खाते आहे का आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा झाला हे कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.